नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.डी. डोंगरवार, स्वर्गीय मनसारामजी बरोडे कला महाविद्यालय गणेश स्कूल भंडारा या ठिकाणी आपण आज बी.ए. फर्स्ट स्टेज यामध्ये युनिट थर्ड बी.ए. फर्स्ट स्टेज युनिट थर्ड मधला या ठिकाणी मानव पर्यावरण आणि परिसंस्था मानव पर्यावरण आणि परिसंस्था यांच्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत। आपण मागच्या पिरियड मध्ये आपण जे त्याच्या पूर्वीचे जे पिरियड झाले त्याच्याबद्दल जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या व्हिडिओ मध्ये जी माहिती दिली ती त्या युनिटची होती, परंतु या युनिट मध्ये आपण याचा आपण त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट तर याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर याची माहिती बघत असताना सर्वात प्रथम आपण या ठिकाणी बघू की भूगोल हे एक पर्यावरणाचे अभ्यास करणारे शास्त्र। पहिल्या याच्याबद्दल पाहिजे आहे भूगोल हे पर्यावरणाचे अभ्यास करणारे शास्त्र। जेव्हा आपण भूगोलाला या ठिकाणी पर्यावरणाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणतो तर हे असं आपण का म्हणतो याच्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात माहिती बघू। तर जेव्हा आपण भूगोलाला पर्यावरणाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणतो तर भूगोलाला पर्यावरणाचे शास्त्र असं म्हणत असताना आपण बघितलं आहे की भूगोलाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर कुठल्याही रानावनामध्ये, नद्या खोऱ्यांमध्ये, पहाडांमध्ये आपण ज्या ठिकाणी म्हणजे जिथे नॅचरल गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी नॅचरल गोष्टी घडत असतात आणि ज्या ठिकाणी नॅचरल गोष्टी आहेत म्हणजे नॅचरल ज्या ठिकाणी ज्याला आपण संज्ञा म्हणतो तर त्या ठिकाणी जाऊन आपण भूगोल शिकू शकतो। म्हणजे भूगोल शिकण्यासाठी जसं आपण कुठले विज्ञान शिकायचं असेल तर ते विज्ञान शिकण्यासाठी जशी आपल्याला त्या ठिकाणी लायब्ररीची त्या ठिकाणी लॅबोरेटरीची आवश्यकता असते। लॅबोरेटरीची आवश्यकता का म्हणून असते कारण त्या ठिकाणी जे आपण केमिकलचे जे रिॲक्शन जे आपण बघत असतो तर त्या केमिकलचे रिॲक्शन बघण्यासाठी त्याचं आपण परीक्षण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी लॅबोरेटरीमध्ये जावं लागतं। त्याचप्रमाणे आपण जेव्हा हे निसर्गाचे चक्र जेव्हा भूगोल शिकत असतो हे भूगोल शिकत असताना ज्या निसर्ग निर्मित ज्या गोष्टी असतात आपण एखाद्या नदीच्या किनाऱ्यावरती जरी गेलो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भूगोल शिकता येते। एखाद्या पर्वतावरती गेलो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भूगोल शिकता येते। एखाद्या पठारावर गेलो तिथे सुद्धा भूगोल शिकता येते। एखाद्या मैदानामध्ये जरी आपण नुसतं गेलो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भूगोल शिकता येते। मग जेव्हा भूगोल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला शिकता येते तर मग पर्यावरण जे आहे तर पर्यावरणाची आपण एक साधी व्याख्या केली होती की पृथ्वीच्या सभोवताल या ठिकाणी पर्यावरणाची व्याख्या करताना म्हटलं होतं की पृथ्वीच्या सभोवताल असलेलं आवरण, पृथ्वीच्या सभोवताल असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे आवरण, म्हणून याला आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं, या ठिकाणी आपण पर्यावरण म्हटलं होतं। म्हणजे पर्यायाने असलेलं आवरण कोणाला, या ठिकाणी पृथ्वीला। मग आता पृथ्वीला जे काही आवरण या ठिकाणी पसरलेलं आहे मग हे संपूर्ण जे आवरण आहे तर या ठिकाणी सर्व निसर्ग निर्मित गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे सांस्कृतिक गोष्टी आहेत, या ठिकाणी कृत्रिम मानव निर्मित सुद्धा गोष्टी आहेत। म्हणजे एकंदरीत याच्या सभोवताल जे पसरलेले जेवढ्या गोष्टी आहेत तर भूगोलावर परिणाम करणारे जे घटक आहेत, भूगोलाचा अभ्यास करणारे जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी पर्यावरणाचा अभ्यास करणारे। मग पर्यावरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि भूगोलाचा अभ्यास करतो म्हणून अभ्यास याला भूगोल हे पर्यावरणाचे अभ्यास करणारे शास्त्र आपण म्हणतो। जसं बाकीच्या विषयामध्ये आपण बघितलं, सपोज आपलं जसं इतिहास घ्या, राज्यशास्त्र घ्या, अर्थशास्त्र घ्या, तर त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचा अभ्यास करत नाही। का अभ्यास करत नाही? कारण त्यांचा जो विषय ठरवलेला जो आहे तर तो विषय वेगळा आहे आणि तो विषय वेगळा असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्यांचा अभ्यास करत असताना वेगळ्या पद्धतीचा वापर करतो। जेव्हा इतिहासाचा आपण अभ्यास करू तर इतिहासाचा अभ्यास करत असताना पूर्वीच्या काळामध्ये काय घडलं, जे पूर्वीच्या काळामध्ये घडलं म्हणजे आर्य मोगलांच्या काळापासून म्हणजे तेव्हाच्या त्या काळापासून इसवी सन
जर राज्यशास्त्राचा विचार केला तर राज्यशास्त्रामध्ये जे काही घटना आणि घटक जे घडत आले, जे राजकारण घडत आले, तर ते राजकारण का घडत आले, कशा प्रकारे घडत आले, कोणत्या देशामध्ये कशा प्रकारची क्रांती झालेली आहे, तर ह्या सगळ्यांचा विचार आपण कुठं करतो, या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये करतो. म्हणजेच त्या ठिकाणी जी आपली घटना असेल, ही घटना लिहिण्यामागे काय कारणीभूत घटक झाले आणि त्याचा जो अभ्यास असेल तो अभ्यास आपण कुठं राज्यशास्त्रामध्ये करतो. म्हणजेच अशा प्रकारे सांगण्याचे तात्पर्य की भूगोल विषयामध्ये आपण ज्या घटकांचा अभ्यास करतो तर त्या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी पर्यावरणामध्ये त्यांचा सुद्धा अभ्यास करतो. जसा एखादा प्रदेश असेल आणि त्या प्रदेशाचा जेव्हा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करायचा असेल, मग आता शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे संपूर्ण जे घटक आहेत, त्या ठिकाणी मानवी वास्तव्यासाठी किंवा निसर्गासाठी जे काही नैसर्गिक घटक आहेत, हे संपूर्ण घटक त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत का, आणि हे घटक जेव्हा त्या ठिकाणी कार्यान्वित नसतील तर अशा प्रकारे कार्यान्वित नसतील तर त्या ठिकाणी कार्यान्वित नसतील तर त्या ठिकाणी ते घटक कार्यान्वित कशा प्रकारे करता येतील, तर यांचा सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी करतो. बरं, मग या ठिकाणी आपण जो पर्यावरणाचा अभ्यास करतो हे आताच माणसाला आवश्यकता का असते, याचा जरी आपण अभ्यास केला तर याचा जेव्हा 1972 मध्ये या ठिकाणी 1972 मध्ये स्टॉकहोम, तुम्ही नाव ऐकलं असेल, स्टॉकहोम अमेरिकेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची परिषद, आणि या परिषदेमध्ये या ठिकाणी पर्यावरणावर खूप चर्चा झाली. आणि पर्यावरणावर जेव्हा याच्यामध्ये चर्चा झाल्या तर पर्यावरणावर चर्चा यासाठी झाल्या कारण आता आपण बघितलं तर या ठिकाणी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि या ठिकाणी ऑक्सिजनच्या निर्मितीचे प्रमाण, या दोघांमध्ये खूप तफावत दिसून राहिली. आणि जेव्हा दोघांमध्ये या ठिकाणी तफावत आहे, ही तफावत आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल, म्हणजे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि या ठिकाणी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि या ठिकाणी ऑक्सिजनचे जे प्रमाण आहे, तर ऑक्सिजनचं प्रमाण जेव्हा आपण ऑक्सिजनची किंमत बघू, ऑक्सिजनची किंमत जेव्हा आपण बघतो, ही किंमत यावर्षी बऱ्याच लोकांना कळलेली आहे. कारण या ठिकाणी कोरोना यावर्षी निघाल्यामुळे ज्या पेशंटला ऑक्सिजन लागलं, तर त्या पेशंटला ऑक्सिजन लागलं म्हणजे एका ऑक्सिजनचा जो सिलेंडर असेल त्या सिलेंडरची खरंच किंमत किती आहे, आणि त्या सिलेंडरची म्हणजे जेव्हा एका ऑक्सिजन एका दिवसामध्ये एका माणसाला जसा लागतो आहे, म्हणजे जवळपास 700-800 किंवा 1000 रुपयाचा एक सिलेंडर असतो. हा जेव्हा आपण एका दिवसामध्ये वापरतो आणि जेव्हा आपण निसर्गजन्य ऑक्सिजनचा पुरवठा घेतो तर आपण खरंच निसर्गाला काय देतो, आपण जेव्हा निसर्गाकडून घेतो तेव्हा आपण काय देतो, तेव्हा आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजनचं जे लेवल आहे किंवा ऑक्सिजनची जी मात्रा आहे त्याचे प्रमाण या ठिकाणी कळते. मग जेव्हा 1972 मध्ये स्टॉकहोम मध्ये अशा प्रकारची परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये पर्यावरणाचा जो अभ्यास आहे, तर पर्यावरणाचा अभ्यास कशा प्रकारे केला जाईल, पर्यावरणाचा आपण ऱ्हास केला तर त्याचे परिणाम काय होते, आणि याच्या बाबतीमधला जो आपण अभ्यास करतो तर त्याला म्हणूनच आपण या ठिकाणी भूगोल आणि पर्यावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे. समजा असा जरी आपल्याला प्रश्न विचारला गेला की भूगोल पर्यावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र कशा प्रकारे आहे, तर याची माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी या प्रकारची ही माहिती त्या ठिकाणी देता येईल. जेव्हा आपण जगामध्ये समजा आपण विचार केला तर जगाचा आपण विचार केला तर जगाचा विचार करत असताना त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जो कार्बन उत्सर्जन आहे आणि ऑक्सिजनची निर्मिती आहे, म्हणून जेव्हा गव्हर्नमेंट म्हणत आहे की या ठिकाणी कुठलीही एखादा मोठी कंपनी असेल तर त्या कंपनीला परवानगी देण्याच्या अगोदर सर्वात प्रथम वृक्षारोपण करावं. जेव्हा त्या ठिकाणी जोपर्यंत वृक्षारोपण होत नाही आणि वृक्षारोपण होत नाही म्हणजे त्या कंपनीमधून उत्सर्जित होणारे जे कार्बनचे प्रमाण असेल हे त्या ठिकाणी शोषण केले जाणार नाही, तोपर्यंत ती जी कंपनी असेल तर त्या कंपनीला या ठिकाणी एनओसी किंवा परमिशन जी असते ती परमिशन दिली जात नाही. तर अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी जेव्हा देशामध्ये जेव्हा आपण याचा विचार करतो, देशात याचा विचार करत असताना याचे कळत न कळत जे परिणाम असतात तर याचे कळत न कळत परिणाम कशावरती होतात, आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतात. आणि आर्थिक परिस्थितीवर कशा प्रकारे होतात, तर ज्या ठिकाणचं पर्यावरण जे आहे पर्यावरण व्यवस्थित नसेल तर तेथील लोकांचं आरोग्य जे असेल हे आरोग्य बिघडेल, आणि जेव्हा तेथील लोकांचं आरोग्य बिघडेल म्हणजे आरोग्यावर होणारा जो खर्च असेल
हा कळत न कळत तेथील लोकांजवळून नाही आणि तेथील लोकांजवळून जो काही पैसा असेल म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती जी दुरुस्त व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये दुरुस्त होणार आणि आर्थिक परिस्थिती दुरुस्त होणार नाही तर साहजिकच आर्थिक परिस्थिती दुरुस्त न झाल्यामुळे तेथील लोकांचे जे राहणीमान असेल राहणीमानामध्ये फरक पडेल तेथील लोकांचे जे दरडोई उत्पन्न असेल दरडोई उत्पन्नामध्ये फरक पडेल आणि याचा कळत नकळत परिणाम जो आहे हा तेथील लोकांवरती होईल तिथलं जे वैद्यकशास्त्र असेल तर आपण त्या वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा आजकाल भूगोलाचा आपण या ठिकाणी शिरकाव केलेला आहे कारण वैद्यकशास्त्रामध्ये जेव्हा आपण या ठिकाणी वेगवेगळे जेव्हा वायूंचा अभ्यास करतो म्हणजे वायूंचा जेव्हा ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो आणि वायूंचा अभ्यास वेगवेगळे जे गॅसेस म्हणतो त्या गॅसेसचा अभ्यास आपण वैद्यकशास्त्रामध्ये करतो कारण कोणत्या गॅसेसचं प्रमाण कमी झालं किंवा कोणत्या गॅसेसचं प्रमाण वाढलं सपोज तुमचा सल्फर डायऑक्साईड जो असेल ते सोडून किंवा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो असेल याचं प्रमाण समजा वाढलं तर तुम्हाला शिंका यायला सुरुवात होते समजा आपण घरी जसं ज्या ठिकाणी आपण गॅस पेटवतो किंवा चूल पेटवलेली असेल आणि त्याच्यामध्ये जो धूर निघतो मग हा धूर निघाल्याच्या नंतर तर जो धूर निघतो त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खासी यायला सुरुवात होते खासी का यायला सुरुवात होते तर तुमच्या शरीराला जे आवश्यक असलेले जे ऑक्सिजन आहे तर तुम्हाला आवश्यक असलेला ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे या ठिकाणी तुमच्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्या ठिकाणी काय झालं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सल्फरचं प्रमाण ज्या ठिकाणी वाढलं तर याच्यामुळे तुम्हाला शिंका यायला सुरुवात होते तुम्हाला कसं तरी दुर्मरल्यासारखं वाटतं का म्हणून कारण की त्या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आणि ते ऑक्सिजन न मिळाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दुर्मरल्यासारखं वाटते म्हणूनच आपण जेव्हा वैद्यकशास्त्रामधला आपण अभ्यास करतो मग वैद्यकशास्त्रामध्ये या ठिकाणी आपण जेव्हा वायूंचा अभ्यास करतो तर त्याच्यामुळे वैद्यकशास्त्रामध्ये आपण याचा अभ्यास त्या ठिकाणी करत असतो त्याच्यानंतर मग आपण बघू या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी आपण बघितलं पर्यावरण जेव्हा आपण त्याला एन्व्हायरमेंट म्हणतो मग आता हे एन्व्हायरमेंट थोडक्यामध्ये या ठिकाणी जेव्हा आपण एन्व्हायरमेंट दॅट मीन्स सराउंड म्हणजे सर्व भोवताल इकडे तिकडे पसरते म्हणजे सर्व बाजूने वेढलेलं किंवा सर्व बाजूने पसरते त्याच्यानंतर म्हणजे मग जेव्हा आपण या ठिकाणी सराउंड आहे म्हणजे सराउंड कशाला आहे तर या ठिकाणी म्हणजे हा फ्रेंच भाषेमधला जो शब्द आहे एन्व्हायरमेंट तर एन्व्हायरमेंट म्हणजे टू सराउंड कशाच्या सभोवताल टू दी अर्थ म्हणजे आपण जेव्हा पृथ्वीचा जेव्हा अभ्यास करतो मग पृथ्वीचा अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वीवर राहत या ठिकाणी पृथ्वीला असलेलं सराउंड म्हणजे या ठिकाणी बाइंडिंग तर हे बाइंडिंग कशाने झालेलं आहे या ठिकाणी पर्यावरणाने म्हणजे वेगवेगळे वायू वेगवेगळे जे गॅसेस असतील ह्या वेगवेगळ्या गॅसेस तर ह्या वेगवेगळ्या गॅसेसनी जेव्हा या ठिकाणी सराउंड झालेलं आहे या ठिकाणी बाइंडेड झालेलं आहे तर हे बाउंडेड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी पर्यावरण म्हणतो म्हणजे एन्व्हायरमेंट पासून या ठिकाणी हा शब्द तयार झालेला आहे एन्व्हायरमेंट पासून या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंट हा शब्द तयार झाला त्याच्यानंतर मग आपण या ठिकाणी बघू पर्यावरण भूगोलाची आपण व्याख्या बघू आपण तर या ठिकाणी पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या मग ह्या व्याख्या बघत असताना व्याख्या अशा प्रकारच्या असतात की ज्या ठिकाणी त्या विषयाचा संपूर्ण अर्थ मग त्या विषयामध्ये तर या ठिकाणी मग पर्यावरण भूगोलाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करत असतात म्हणजे नुसता आपण पर्यावरणाचा अभ्यास करतो सोबत आपण भूगोलाचा अभ्यास करतो म्हणून त्याला आपण काय म्हणू त्या ठिकाणी आपण पर्यावरण भूगोल म्हणू आणि पर्यावरण भूगोल हा या विषयाचा किंवा या अभ्यासाचा ज्याला आपण गाभा मग आता आतमधला जेव्हा हा गाभा असेल गाभा म्हणजे त्याची मूळ जे बेस असेल मूळ त्याची संकल्पना जी असेल ती संकल्पना या ठिकाणी म्हणून अशी संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तर पहिली जी व्याख्या आहे बर्नार्ड नोबेल या ठिकाणी बर्नार्ड नोबेल तर या ठिकाणी बर्नार्ड नोबेल जे आहे तर बर्नार्ड नोबेलने म्हटलं पर्यावरण म्हणजे विविध परिसंस्था
पर्यावरण म्हणजे विविध परिसंस्था व पर्यावरणाचे विविध परिसंस्था व प्रणालीचे परस्परातील संतुलनात्मक त्याचा तत्वाचे शास्त्रीय अध्ययन, संतुलनात्मक तत्वाचे शास्त्रीय अध्ययन. या ठिकाणी पर्यावरण म्हणजे विविध परिसंस्था. ह्याच्या परिसंस्था आपण म्हटलो ज्याला इकोसिस्टम. परिसंस्था हा जो शब्द आपल्याला छोटा वाटत असला, पण या परिसंस्था या शब्दामध्ये खूप काही घडते. कारण परिसंस्था जी आहे, आपण ज्या ठिकाणी जिथं राहतो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आजूबाजूची जी परिस्थिती असते त्या ठिकाणी एक संस्था निर्माण झालेली असते. आपण संस्था कशाला म्हणतो? ज्या ठिकाणी 5-10 लोक जेव्हा एकत्रित येतात आणि एकत्रित आल्याच्या नंतर ते जे कुठलेही काम करण्यासाठी जे काही परिस्थिती जे ठरवून दिलेली असते त्या परिसंस्थेनुसार म्हणजे त्या संस्थेनुसार ते काम केले जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जिथं राहतो आपल्या सभोवताली असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीनुसार जी संस्था तयार केली जाते म्हणून त्याला आपण परिसंस्था म्हणतो. मग ही परिसंस्था व त्याची प्रणाली ही झाली आपली परिसंस्था. परिसंस्था म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती. तर या परिसंस्थेमध्ये या ठिकाणी जिवंत आणि मृत हे दोन्ही घटकांचा अभ्यास केला, ज्याला आपण जैविक घटक आणि अजैविक घटक. जैविक म्हणजे जिवंत आणि हे अजैविक जे घटक असतात. तर जैविक घटक आणि अजैविक घटक म्हणजे जिवंत आणि मृत ह्या दोन्ही घटकांचा अभ्यास आणि त्यांची जी प्रणाली असेल म्हणजे ते कार्य कसे करायचं, ते कार्य करण्याची जी पद्धती असेल आणि त्यांचे प्रणाली आणि त्यांचे परस्परातील संतुलनात्मक तत्व, त्यांचं या ठिकाणी परस्परातील संतुलन म्हणजे दोघांमध्ये या ठिकाणी संतुलन घडवून यायला पाहिजे. आणि हे संतुलनात्मक तत्व, संतुलन घडवून आणण्याचे जे तत्व असेल त्या तत्वाचे शास्त्रीय अध्ययन, त्याचं या ठिकाणी आपण अध्ययन केलं. आपण समजा म्हटलं की नदी या ठिकाणावरून अशी वाहते आहे, ही जी नदी या ठिकाणावरून वाहते, पण ही नदी याच ठिकाणावरून का वाहते, या ठिकाणावर ही नदी या ठिकाणावरून का वाहली नाही, या ठिकाणावरून का वाहली नाही, या नदीला या ठिकाणी टर्निंग आलेली असेल, ही टर्निंग का आली, जसं आपण शास्त्रोक्त पद्धतीने याचा अभ्यास करतो. एखादे जे झाड असेल तर एखाद्या जंगलामध्ये खूप साऱ्या वनस्पती असतात, पण त्या जंगलामध्ये काही वनस्पतींची वाढ होत नसते. जसं आपण या ठिकाणी कापसाचं उत्पादन आहे तर कापसाचं उत्पादन तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये होते. संत्रा जो आहे, संत्रा हा नागपूर जिल्ह्याचाच प्रसिद्ध झाला, बरोबर आहे. जळगाव भुसावळच्या ज्या केळी आहेत त्याच ठिकाणी केळीचे उत्पादन होते. अंगूरचे द्राक्षाचे बगीचे आपण बघितले हे नाशिकलाच त्या ठिकाणी होतात. म्हणजे त्या ठिकाणची जी परिस्थिती असेल आणि त्याचं ते शास्त्रोक्त कारण आहे म्हणजे तिथलं हवामान आणि वनस्पती आणि जी मृदा असतात. नागपूरची जी मृदा आहे ही मृदा आपल्या भंडारा जिल्ह्यात नाही आणि नागपूरमध्ये जशा प्रकारची मृदा आहे ती मृदा भंडारा जिल्ह्यात नसल्यामुळे इथला जो संत्रा असेल हा संत्रा या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकला नाही. म्हणून हे जे संतुलनात्मक जे याचे तत्व आहे यांचा आपण शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास, त्यांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. बघा या ठिकाणी पर्यावरण म्हणजे विविध परिसंस्था, विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था. परिसंस्था म्हणजे या ठिकाणी जैविक अजैविक घटक आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक अजैविक परिसंस्था घटक आणि त्यांची चालत असलेली प्रणाली म्हणजे सिस्टम. तर ही सिस्टम आणि यांच्यामधील परस्परात्मक, त्यांच्यामध्ये जे परस्परामध्ये संतुलनात्मक तत्व म्हणजे एकमेकांचे जे संतुलन साधले जाते तर हे संतुलनात्मक तत्वाचे शास्त्रीय अध्ययन म्हणजे पर्यावरण. यांच्यामधलं जे शास्त्रीय अध्ययन आहे कोणामधलं, परिसंस्था, त्याची प्रणाली आणि त्यांच्यामधलं संतुलन. परिसंस्था आणि त्याची जी प्रणाली आहे जी सिस्टम आहे, परिसंस्था आणि प्रणाली यांच्यामधलं जे परस्परामधले जे संबंध आहेत, संतुलनात्मक जे अध्ययन आहे तर त्याला आपण या ठिकाणी पर्यावरण समजतात. याच्यानंतर आपण दुसरी व्याख्या बघू. डॅनियल जी चिरास
दुसरी व्याख्या डॅनियल जी चिरास. तर डॅनियल जी चिरास यांच्या मतानुसार पर्यावरण शास्त्र हे जैविक पर्यावरण शास्त्र हे जैविक व अजैविक पर्यावरण शास्त्र हे जैविक व अजैविक घटक व त्यांचे पर्यावरण घटक व त्यांचे पर्यावरण घटक व त्यांचे पर्यावरण व त्या घटकातील परस्पर संबंध म्हणजेच पर्यावरण. या ठिकाणी याने सुद्धा जी व्याख्या सांगितली आहे डॅनियल चिरास आणि बर्नार्ड लॉ या दोन व्याख्या आपण तर याने म्हटलं की पर्यावरण शास्त्र हे जैविक बघा मी या ठिकाणी म्हटलं की जैविक आणि अजैविक. तर या ठिकाणी यांनी स्पष्ट करून सांगितलं की जैविक व अजैविक घटक. तर जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांचं पर्यावरण व त्या घटकातील परस्पर संबंध पर्यावरण आणि त्या घटकातील परस्पर क्रियांच्या परस्पर संबंध किंवा परस्पर क्रिया ज्याला परस्पर संबंधांचा किंवा परस्पर ज्या क्रिया असतील त्यांना आपण क्रिया असं सुद्धा म्हणतो. परस्पर संबंध किंवा परस्पर ज्या क्रिया असतील त्या परस्पर क्रियांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास. या ठिकाणी आपण म्हणतो शास्त्रीय पद्धतीने अभ्यास, या ठिकाणी यांचा केला जाणारा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास. मग हा जेव्हा शास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी केला जाणारा अभ्यास कोणाचा जैविक आणि अजैविक. मग जैविक आणि अजैविक घटक आपण म्हटलं तर या ठिकाणी पृथ्वी तलावरील संपूर्ण जे घटक आहेत जे सजीव आहेत आणि जे निर्जीव घटक आहेत त्या सजीव आणि निर्जीव घटकांचा आणि सजीव आणि निर्जीव घटकांचा त्यांचा जो अभ्यास केला जातो पण त्या घटकातील परस्पर क्रिया ज्या असतात सजीव आणि निर्जीव ज्याला आपण जैविक आणि अजैविक घटकांचा जैविक आणि अजैविक घटकांचा व त्या घटकांमध्ये त्यांच्या जे परस्पर क्रियांचा केला जाणारा शास्त्रोक्त अभ्यास म्हणजे या ठिकाणी आपण त्याला पर्यावरण ज्याला आपण पर्यावरण म्हणतो म्हणजे या घटकांचा केला जाणारा अभ्यास. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जेव्हा समजा पर्यावरण शास्त्र म्हणून विचारल्या गेला व्याख्या विचारते तर याच्यापैकी कुठलीही एक व्याख्या तुम्हाला देता येईल आणि त्या दृष्टिकोनातून समजा तुम्हाला परीक्षेत विचारलं तर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचं आपण या ठिकाणी बघू. त्याच्यानंतरचं आपण जसं बघितलं की पर्यावरण भूगोलाची जशी आपण व्याप्ती बघितली. मग आता आपण पर्यावरण भूगोल म्हणजे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आतापर्यंत 2 प्रश्नांचे उत्तर बघितलं. या ठिकाणी पर्यावरण भूगोलाची व्याख्या पर्यावरण भूगोलाची व्याख्या झाल्यानंतर या ठिकाणी आपण पहिला बघितला की भूगोलशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र जे आहे तर भूगोल हे पर्यावरणाचे अभ्यास करणारे शास्त्र कसं आहे याचा आपण बघितला. त्याच्यानंतर आपण बघू पर्यावरण भूगोलाची व्याप्ती. तर पर्यावरण भूगोलाची व्याप्ती ज्याला आपण स्कोप म्हणतो म्हणजे याला आपण कुठं या ठिकाणी स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स. तर स्कोप ऑफ एन्व्हायरमेंटल जिओग्राफी किंवा सायन्स या ठिकाणी पर्यावरण भूगोलाचा या ठिकाणी स्कोप आपण स्कोपचा जसा विचार केला मग याच्या स्कोपचा जसा आपण विचार केला तर मानवाचे या ठिकाणी अन्न वस्त्र आणि निवारा मानवाच्या ज्या 3 गरजा आहेत तर अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा भागवण्याचे कार्य या ठिकाणी पर्यावरण भूगोलात केलं आहे. मग आता या ठिकाणी जे तिन्ही घटक आहेत तर या तिन्ही घटकांमध्ये जे जीवसंबंधी ज्याला आपण म्हणतो तर अशा प्रकारच्या पर्यावरणामधले परिसंस्था जी आहे परिसंस्था इकोलॉजी आणि इकोसिस्टम या सर्वांचा अभ्यास आपण जेव्हा याच्यामध्ये करतो जेव्हा सर्व घटकांचा म्हणजे नैसर्गिक घटकांचा कृत्रिम घटकांचा मानव निर्मित घटकांचा जेव्हा आपण या ठिकाणी अभ्यास करतो तर अशा प्रकारे या ठिकाणी जेव्हा आपण निसर्ग नियमानुसार जेव्हा जन्म मृत्यू या ठिकाणी असतात म्हणजे एखाद्या वस्तूचा जन्म झाला किंवा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्याची वाढ काय झाली
आता मी तुम्हाला सांगितलं की नागपूर जिल्ह्यामधला संत्रा प्रसिद्ध आहे, म्हणजे या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी करतो. एखाद्या ठिकाणी मृत्यूदर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल, जन्मदर खूप कमी असेल, म्हणजे त्या ठिकाणची जी परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीनुसार तिथली इकोसिस्टम काम करत असेल. तर अशा प्रकारे याच्यामधला जो पहिला जो भाग आहे, तर पहिला आपण बघू पर्यावरणाची संकल्पना समजावून. पर्यावरणाची संकल्पना समजावून जेव्हा मग आपण पर्यावरणाची संकल्पना समजून घ्यायची असेल, पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये काय काय घटकांचा अभ्यास होतो आणि त्या घटकांचा जो अभ्यास असेल याची जी मूळ जी संकल्पना असेल, जो त्याचा बेसिक असेल, तर त्या बाबतीमध्ये जेव्हा या ठिकाणी पर्यावरण त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचा उपयोग काय आहे, पर्यावरणाचे घटक कोणते आहेत, तर अशा प्रकारचे याचे घटक म्हणजे पर्यावरणाचे जे वेगवेगळे घटक असतील याचे काम कोणतं आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या संकल्पनेमध्ये या ठिकाणी समजावून घेतो. दुसरा आहे पर्यावरणीय साधन संपत्तीचा वापर. या ठिकाणी पर्यावरणीय साधन संपत्ती जी असेल तर पर्यावरणीय साधन संपत्तीचा वापर आपण जो करतो, मग आता याचा वापर आपण कशा प्रकारे करतो. जे पर्यावरण साधन संपत्ती असेल तर या खरंच पर्यावरण साधन संपत्तीचा वापर आपण योग्य रीतीने करतो. आपण समजा कुठलाही जसं एखादं साधन आपण चालवत असो, समजा सायकल चालवत असाल तर सायकल तुम्ही व्यवस्थित चालवलं, समजा त्या ठिकाणी रोडाला तुम्हाला एखादा खिळा दिसला असेल, एखादा दगड असेल आणि तुम्ही त्याच्यावरून जेव्हा सायकल चालवत असाल तर साहजिकच सायकल पंक्चर होईल. एखादा दगड असेल त्याला जेव्हा आपण टक्कर मारत असो तर तुमची सायकल त्या ठिकाणी बेंड होणार आहे. म्हणजे तुम्ही ती जी सायकल असेल, ते जे साधन असेल, त्या साधनाचा वापर जेव्हा तुम्ही योग्य रीतीने करत असाल, योग्य रीतीने आपण त्याचा वापर केला तर ती सायकल तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचवायचं आहे त्या ठिकाणापर्यंत आपण जाऊ. तर या ठिकाणी जो पर्यावरणीय जे साधन संपत्ती आहे, तर पर्यावरणीय साधन संपत्तीचा वापर पूर्वीच्या काळामध्ये लोकसंख्या जेव्हा नियंत्रित होती तर लोकसंख्या नियंत्रित असल्यामुळे त्याचा वापर नियंत्रित होता. जेव्हा लोकसंख्येचे प्रमाण वाढलं, जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तर जी इथली जी साधन संपत्ती आहे त्याच्यावरती जास्त लोड आला आणि त्याच्यामुळे आपण जी जंगलांची नासधूस आहे किंवा जी शेती आहे तर त्याच्यामधून आपण त्याचे उत्पादन घेऊन राहिलो, बरोबर. म्हणजे पर्यावरणीय साधन संपत्तीचा जो वापर असेल त्याच्यावरती. त्याच्यानंतर तिसरं आहे पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास. पर्यावरणीय समस्यांचा जेव्हा आपण पर्यावरणीय समस्या आहे तर या पर्यावरणीय ज्या समस्या असतील तर त्या समस्यांचा आपण अभ्यास करायचे. म्हणजे त्या या ठिकाणी जसं औद्योगिकीकरण आहे, जसं औद्योगिकीकरण वाढत असेल, मग औद्योगिकीकरण जेव्हा आपण त्या ठिकाणी वाढवतो म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी तुमची शेतीची जमीन जात असेल, शेतीची जमीन जाईल किंवा जंगलाची जमीन जात असेल, म्हणजे कुठले तरी या ठिकाणी जे उत्पादन होणार होतं ते उत्पादन कमी होईल. त्याच्यानंतर शहरांचं वाढतं, या ठिकाणी शहरांची संख्या वाढत आहे, लोकसंख्या, आणि त्याच्याकरिता आपण काय करतो, अनिर्बंध जे साधने असतील त्या साधनांचा आपण वापर करतो. म्हणूनच या ठिकाणी पर्यावरणीय समस्यांचा जो अभ्यास आहे तर ज्या समस्या निर्माण होतात या ठिकाणी जसं जंगलतोड असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा जंगलतोड होईल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून यांचा जो अभ्यास आहे, या ज्या समस्या आहेत या समस्यांचा आपण अभ्यास करावा लागेल. तर त्याच्यानंतर चौथा जो पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे, तर चौथा पॉईंट या ठिकाणी आहे पर्यावरण व्यवस्थापन आणि नियोजन. पर्यावरण व्यवस्थापन आणि नियोजन. पर्यावरण व्यवस्थापन आणि त्यांचे जे नियोजन आहे, तर पर्यावरणाचं व्यवस्थापन आणि नियोजन या ठिकाणी नियोजन करण्यासाठी, तर पर्यावरण व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी सर्व जे सजीव आहेत तर या सर्व सजीवांची एकमेकांमध्ये गुंफण झालेली. जेव्हा एक सजीव दुसऱ्यावरती डिपेंड असतो, दुसरा तिसऱ्यावरती डिपेंड असतो. आपण समजा जंगलाचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी जे तृणभक्षी जे प्राणी आहेत, तर तृणभक्षी प्राणी जे असतात तर तृणभक्षी प्राणी त्या ठिकाणी वाढलेल्या गवतावरती जगत असतात. जे या ठिकाणी जे वर्ण
अन्न तयार होते ते अन्न या ठिकाणी तृणभक्षी पक्षी खात असतात. तृणभक्षी पक्षी जे आहेत, जे तृणभक्षक आहेत, त्यांच्यावरती त्या ठिकाणी जे मांसाहारी असतील तर ते मांसाहारी प्राणी ते खात असतात. आणि मांसाहारी प्राणी जे असतात यांच्यावरती जे सर्व समावेशक जे प्राणी असतील ते त्या ठिकाणी त्यांना खात असतात. म्हणजे जैविक आणि अजैविक जे घटक असतात, तर जैविक आणि अजैविक घटकांवरती अशा प्रकारचं हे जे संतुलन साधले जाते. तर हे संतुलन हे या ठिकाणी संतुलन साधण्यासाठी या ठिकाणी पर्यावरणाचा अशा प्रकारचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर मग आपण बघाल, याच्यानंतर उरलेला जो भाग आहे त्याला आपण पर्यावरणाचे